नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 8 एप्रिल 2026. मान्सूनचा अंदाज. मान्सून 2026चा अंदाज. यावर्षी मान्सून कसा राहील, यावर्षी राज्यातील धरणं भरणार आहेत का, किंवा कोणते धरणं भरणार आहेत किंवा कोणते धरणं भरणार नाहीत, किती टक्के पाऊस पडणार यावर्षी, आपण या अंदाजामध्ये परत अजून सांगणार आहोत. याच्या अगोदरच तुम्हाला मी दुसरा अंदाज दिलेला होता यावर्षी मान्सूनचा, तो म्हणजेच 22 डिसेंबर रोजी 22 डिसेंबर 2025ला दिलेला होता. आणि याच वर्षीचा अंदाज गेल्या वर्षी जवळपास आता 17-18 महिने होते येत आहे त्याला, 24 डिसेंबर 2024 रोजी याच वर्षीचा देखील अंदाज दिलेला होता. आणि पुढच्या वर्षी काय परिस्थिती राहील हे सुद्धा आपल्या याच अंदाजामध्येच आपण सांगणार आहोत. थोडक्यामध्ये 2-3 शब्दामध्ये. तर स्कायमेटचा अंदाज आला काल शेतकरी बंधूंनो. स्कायमेटने सांगितलं की यावर्षी भारतामध्ये एकूण स्कायमेटचा अंदाज असतो भारतामध्ये. तर भारतामध्ये एकूण पाऊस हा 94% पडेल, म्हणजे तो सरासरीपेक्षा कमी खूप पडेल. आणि एकंदरच या संस्था ज्या असतात किंवा सरकारी संस्था असतात ह्या खूप मोठ्या तफावत टक्केवारीमध्ये दाखवत नाहीत. टक्केवारीमध्ये चांगला जर अधिक जर पाऊस असेल तर 5 ते 6% 100%च्या म्हणजे 5 ते 6% जर पाऊस असेल तर खूप पाऊस असतो त्यांचा. आणि 5% म्हणजे 95%पेक्षा जर पुढे असेल तर तो चांगला पाऊस असतो. आणि 95%पेक्षा जर कमी असेल म्हणजे 94% असेल तर यावर्षी दुष्काळी परिस्थिती येते. अशी परिस्थिती त्यांची असते एकंदरच त्यांच्या अंदाजामध्ये. तर यावर्षी दुष्काळ, आणि त्यांनी सांगितले की एकूण 70% दुष्काळाचे चान्सेस आहेत यावर्षी काही भागामध्ये दुष्काळ पडण्याचे. तर एकूण 70% पावसाचे कमी चान्सेस, दुष्काळ पडण्याचे चान्सेस 70% आहेत. आणि पाऊस सामान्य होणार ते पण त्या असं पूर्ण दाखवण्यात येईल. तर आपल्या अंदाजामध्ये येतं, आपल्या अंदाजामध्ये आणि त्यांच्या अंदाजामध्ये बऱ्याच तफावत येत आहे. तर एकंदरच आपला अंदाज हा महाराष्ट्राचा असतो, तर त्यांचा अंदाज हा संपूर्ण भारताचा असतो. अंदाजाकडे होतो आपला अंदाज. आपण जे सांगितल्याप्रमाणे पावसामध्ये जायकवाडी धरण भरणार का. एकंदरच यावर्षी पाऊस आपल्या भाग महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास 100% पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपणही पहिल्यापासून सांगत आहोत आणि यावर्षी पण देखील सांगत आहोत. पण तुम्हाला हा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा बराच कमी वाटणार, कारण गेल्या वर्षी खूप पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता. गेल्या वर्षी पाऊस हा जवळपास 50 ते 155% पाऊस पडला होता काय काय भागामध्ये जवळपास म्हणजे 145 पासून ते 160% पाऊस गेलेला होता गेल्या वर्षी काही भागामध्ये. तर माझ्या इथे 145% पडलेला होता पाऊस. 150% पडलेला होता गेल्या वर्षी. तर यावर्षी तर माझ्या इथं सुद्धा जवळपास 100% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागामध्ये यावर्षी देखील 100%पेक्षा अधिक सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता. तर काही भागामध्ये यावर्षी सुद्धा 100%पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आपल्या भागामध्ये. एकंदरच एकूण सरासरी महाराष्ट्रामध्ये 100% पाऊस पडणार, तर त्याच्यामध्ये थोडेफार 4-5% देखील वाढ होऊ शकते. तर बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस चांगला पडणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये आपण एकंदरच असं त्याच्यामध्ये यावर्षी ताण सुद्धा देणार आहे. पिकाला थोडासा ताण बसणार आहे. आणि पिकाला ताण जर बसला तरी यामध्ये मोठा काही एवढा परिणाम होत नाही. एवढी दुष्काळी परिस्थिती आपण असं म्हणतो की ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ कशाला म्हणायचं. धरणामध्ये पाणी सुद्धा कमी राहते. धरणामध्ये पुढच्या वर्षी पाणी प्यायला सोडायला, म्हणजे धरणातून पाणी विसर्ग होण्यासाठी पुढच्या वर्षी धरणातून पाटाला पाणी बंद होतं, त्याला आपण दुष्काळ म्हणतो. पाणी साठा येत नाही, नद्या वाहत नाहीत, त्याला आपण दुष्काळ म्हणतो. पिकाला पुरेल असा पाऊस जर असेल तर तो सामान्य पाऊस आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडा जर वडी नाले वाहते तर तो चांगला पाऊस आहे. एकंदरच आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर पूर्ण हा पुणे विभागामध्ये देखील यावर्षी चांगला पाऊस राहणार. पुणे विभागामधील उजनी धरण देखील भरणार आहे. आपण अंदाज यापूर्वीचा अंदाज दिलेला आहे. उजनी धरण देखील भरणार. उजनी धरणाच्या उप नद्या असतील किंवा बंधारे असतील या पुणे विभागामध्ये देखील भरणार आहेत यावर्षी शेतकरी. तसेच मराठवाड्यामधील जे सर्व धरणं आहेत, तर मराठवाड्यामधील सर्व धरणं देखील भरणार आहेत. काही धरणं काटकसरीनं भरतील, त्याच्याबद्दल काही शंका नाही. थोडेफार प्रमाणामध्ये एखादं धरणं भरतील. तर काही धरणातून पाणी सुद्धा विसर्ग करावं लागेल. आता माजलगावचं धरण आहे, ते माजलगावचं धरण सुद्धा मोठं आहे, ते सुद्धा भरणार आहे माजलगावचं धरण. तसेच जायकवाडी धरण सुद्धा यावर्षी भरणार आहे. भरून त्याच्यामध्ये जायकवाडीचा विसर्ग करावा लागणार, एवढं सुद्धा पाणी यावर्षी सुद्धा येण्याची शक्यता आहे. माजलगावच्या सुद्धा धरणातून विसर्ग करावा लागणार, पण पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. तसेच सिद्धेश्वर धरण, मांजरा धरण ही सुद्धा धरणं भरणार आहे. तर तसेच इकडे नाशिक विभागामध्ये देखील धरणं यावर्षी देखील भरणार आहेत. आणि तो सुद्धा पाऊस हा साधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. सुद्धा पाण्याची टंचाई होण्याची शक्यता नाहीये. इथं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक इथे धरण आहे. त्यामध्ये कोणतं धरण आहे की राहुरीच्या आसपास धरण आहे, ते सुद्धा धरण भरणार आहे.
आता विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये सुद्धा धरणं पूर्ण भरणार आहेत. नागपूर विभागामध्ये तर चांगला पाऊस पडण्याची शक्यता. नागपूर विभागामध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये नागपूर विभागामध्ये पाऊस चांगला राहण्याची शक्यता. इथे कुठलाही इफेक्ट होणार नाही, म्हणजे सामान्य इथे 100% तर 100%पेक्षा अधिक थोडा 4-5% देखील अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील धरणं सर्व भरतील, इथे पाण्याची कमतरता नाही आणि दुष्काळी परिस्थिती इथे थोडीफार सुद्धा होण्याची शक्यता नाही. आणि पिकाला ताण जर असेल तर इथं पिकाला ताण सुद्धा पडणार नाही जास्त स्वरूपामध्ये. 15 ते 20 दिवसाच्या विश्रांतीच्या नंतर त्याच्यापेक्षा जास्त मोठा ताण पडण्याची शक्यता नाही. तसेच अमरावती विभागामध्ये देखील संपूर्ण धरणं किंवा पाटबंधारे तलाव असतील हे सुद्धा यावर्षी भरण्याची शक्यता आहे. पण संपूर्ण भरणं आणि तिथे सुद्धा पाणी सोडावं लागणार आहे. आणि एकंदर जर पाहिलं तर पिकाला थोड्याफार प्रमाणामध्ये 15 दिवसाचा ताण सुद्धा काही भागामध्ये आपल्याला यावर्षी पाहायला सुद्धा मिळणार आणि अतिवृष्टी देखील पाहायला भेटणार आहे. अतिवृष्टी सुद्धा बऱ्याच भागामध्ये होण्याची शक्यता. अतिवृष्टीचं क्षेत्र सुद्धा कमी वेळेमध्ये, अतिवृष्टी आपण त्याला म्हणतो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस, ते सुद्धा यावर्षी होण्याची शक्यता आहे. आणि पुढच्या वर्षी मात्र दुष्काळ पडणार आहे. पुढच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होणार आहे. हा अंदाज तुम्हाला मी 24 डिसेंबर 2024 रोजी दिलेला. आपण त्याच ह्याच्यावर चालू आहे. बघा आता तमाम एजन्सीचे अंदाज आलेले आहेत की आता स्कायमेटचा अंदाज काल सांगितलं त्यांनी जून जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होणार. म्हणजे आपण त्याच मी अंदाज सांगितलेला आहे त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. आपण पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला भीषण दुष्काळाला आपण सामोरे जाणार आहोत. आपण असा अंदाज गेल्या वर्षीच दिलेला आहे. म्हणजे जवळपास सर्वात अगोदर अंदाज दिलेला आहे. तो अंदाज बऱ्याच जणांना सुद्धा मान्य नाही की तो अंदाज तुम्ही इतक्या लवकर दिलेला आहे. 2028 पर्यंत देखील आपण तो अंदाज दिलेला आहे. तर त्या प्रकारे वातावरण सुद्धा पुढे होईल का नाही, आता कितपत होणार हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर यावर्षी या प्रकारे पाऊस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनो, यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.